नाशिकच्या येवला परिसरातील हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणारी परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात। देहविक्री व्यवसायात महिलेसोबत आणखी कोणी आहे का याचा तपास सुरू। रायगडच्या रोहाखांबमध्ये ढाब्यात पाणी साचल्यानं हॉटेल चालकाची तारंबळ। खाद्यपदार्थ, साहित्य, फर्निचरचं नुकसान। पुण्यात अडकलेल्या गाडीतल्या चालकाचा जीव कोळी बांधवांनी वाचवला। नागोठण्यातून पाण्यात अडकलं पिकअप वाहन। कोळी बांधवांनी प्रसंगावधान राखून चालकाचा जीव वाचवलाय। अकोला शहरातल्या लहान उमरी परिसरात रात्रीच्या सुमारास घरावर पडली वीज पडल्यानं तिसऱ्या माळ्यावरील भिंतीचा कोपरा पडला। कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं नुकसान। कोरेगाव येथील तिळगंगा नदी पूररेषा शिथिल करा, कोरेगाव विकास बचाव समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना मारहाण प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप। मंगेश नारकर आणि पार्थ नारकरला अटक। महाज्योतीला 1000 कोटींचा निधी द्या, भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी। सारथी, बार्टी आणि टार्टीच्या धर्तीवर पुरेसा निधी देण्याची फुकेंची मागणी। पनवेल पालिकेच्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांमुळे राजकारण तापण्याची शक्यता। ठराविक अनधिकृत पानटपरी हटवल्या गेल्या नसल्याचा ठाकरेंच्या युवा सेनेचा आरोप। येत्या 2 दिवसात टपऱ्या हटवल्या नाही तर आंदोलन करू असा इशारा। जळगाव जिल्ह्यातील एकूण 15 पैकी 7 तालुक्यांमध्ये गट आणि गणाच्या नंतर संख्येत वाढ। आगामी निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सागर पाटील 6 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार। उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरीची कारवाई। सागरवर गोळीबार, दरोडा, लुटमारीचे गुन्हे दाखल। बांबूच्या शेतीवरून पाशा पटेल रामदास आठवलेंची टोलेबाजी। आपल्या शेतात बांबू लागवड करा, पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पाशा पटेलांच्या वक्तव्याचा आधार घेत रामदास आठवलेंनी केली टोलेबाजी। म्हाडा कोकण मंडळाची मोठी लॉटरी योजना सुरू। म्हाडा लॉटरीत आमदार खासदारांसाठी 95 घरं राखीव। कल्याणमधील 9.5 लाखांचं घर चर्चेत। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ। वकील रोहित फावडेंच्या भाषणानंतर मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ। महाराज म्हणणार नसल्याचा रोहित फावडेंच्या भाषणात उल्लेख। फावडेंच्या भाषणानंतर बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारीचा प्रकार। यवतमाळमध्ये खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा, भोर गावातील नागरिकांची मागणी। दारवा रोडवर 1 तास चक्काजाम आंदोलन। यवतमाळ नगर परिषदेमध्ये अस्थायी कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलं। अस्थायी सफाई कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावं, नियमानुसार किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याची मागणी। बीडच्या परळीत डॉक्टर श्याम मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीसाठी तब्बल 20 दिवस बंद असणार। 15 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत कामासाठी बंद राहणार। 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक। मराठा समाजाच्या बैठकीत अक्कलकोट बंदचा निर्णय। सर्व संघटना सहभागी होणार। परभणीत धावत्या ट्रॅव्हलमधून प्रसूतीनंतर नवजात अर्भक फेकलं। परभणीच्या सेलूपाथरी राष्ट्रीय महामार्गावरील घटना। चालकासह 2 जण पोलिसांच्या ताब्यात। रायगडच्या सुधागडच्या वावळोलीतील भिंत कोसळली, घराचं मोठं नुकसान। कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरातील वस्तूंचं नुकसान। बदलापुरातील कात्रप परिसरात जलवाहिनी फुटली। रस्त्याचं काम सुरू असताना जलवाहिनी फुटली। ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचा आरोप। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात तब्बल 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। खरीपाची पेरणीला पाऊस उपयुक्त ठरणार। पिस्तुलासोबत फोटो काढत दहशत माजवणाऱ्या तिघांना घेतलं ताब्यात। बीडच्या केज पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी। पिस्तूल जप्त करण्याची कार्यवाही सुरू। अद्वै हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरेंचा जामीन नामंजूर। व्यंकटेश बँकेत बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घोटाळ्यात अजून व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचा वकिलांचा दावा। मुंबईतील 4 ठिकाणी ईडीचे छापे। 1 बेकायदेशीर ट्रेडिंग आणि बेटिंग रॅकेट उघडकीस। 3.3 कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम, आलिशान घड्याळं, दागिने, परदेशी चलन आणि हाय एंड वाहन जप्त। नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षण विभागाच्या विरोधात 2 वेगवेगळी आंदोलनं। मुख्याध्यापकपदी नियुक्तीसाठी शिक्षक सहकुटुंब उपोषणाला, तर दुसऱ्या आंदोलनात सरण रचून कामचुकार शिक्षकांवर कारवाईची मागणी। नाशिकच्या वडाळ रोडवर भीषण अपघात। आयशर ट्रकनं दुचाकीवरील विद्यार्थिनीला चिरडलं। विद्यार्थिनीच्या जागीच मृत्यू, तर ट्रक चालकानं मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप। मुंबई नाका पोलिसांकडून तपास सुरू।
पुण्यातील मुठा नदीवरील पूल नसल्यानं धोकादायक पद्धतीनं नदी पार करण्याची ग्रामस्थांवर वेळ। वेगरे गावातील निरगुडे वस्तीजवळ प्रवासासाठी नदीवर पूलच नाही। विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात। अचानक तापमानात वाढ झाल्यानं संत्रा गळती। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार कोट्यावधी रुपयांचा फटका। भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर। गुलजार नगरमधील धोकादायक इमारतींमधील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित। संपूर्ण इमारत रिकामी करण्यासाठी पालिका प्रशासनाची कारवाई। पुण्याच्या भोर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तालुका प्रमुखासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण 5व्या दिवशी मागे। इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। मेघराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू होतं। शहापूरच्या चंदुलाल महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। मासिक पाळीवरूनच शहापुरातील एका शाळेत मुलीची विवस्त्र तपासणीनंतर हा उपक्रम। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गदर्शन। राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार नाहीत। बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये। रामदास आठवले यांचा ठाकरेंना सल्ला। पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय राजमुद्रेला मास्क। काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांचा आरोप। संसदेच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या स्टडिंग समितीची केंद्रीय बैठक पार पडली। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। वर्षावर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदारांची रात्री बैठक संपन्न। सर्व आमदारांकडून उत्तर महाराष्ट्राचा सीएमकडून आढावा। रायगड किल्ल्यावर पायऱ्यांच्या मार्गाने जाण्यास 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। नवी मुंबईच्या खारघरमधील ओवे धरणात पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी बुडाला। लातूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चक्क शाळा भरवली। एकुरगा गावातील विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी ही शाळा भरवली। गेटवे परिसरातील जेटीला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील। स्थानिक रहिवासी संघटनेची याचिका कोर्टाने फेटाळली। प्रस्तावित जेटी लोकोपयोगी असल्यानं विरोध अयोग्य आहे, कोर्टाचं मत। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण पुन्हा सुरू होणार। 1 ऑगस्टपासून उड्डाण पुन्हा सुरू करण्यात येणार। विमान दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण थांबवण्यात आली होती। राहुल गांधींविरोधात दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने पहिल्या सुनावणीत निकाली काढली। स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ही याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भात याचिकाकर्त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळली होती। बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळवे यांच्या गाडीवर हल्ला। लोणार तालुक्यातील वेणी गावात दलित समाजाला भेटीसाठी गेले असताना झाला हल्ला। रायगडमधील नागोटणीमध्ये अंबा नदीची पाणी पातळी 9.20 मीटरवर। बाजारपेठ आणि कोळीवाडा परिसरात पुराचं पाणी शिरलं। कोळीवाड्यातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात येत्या काही दिवसात मोठे खांदेपालट होणार। पक्षाचे मुख्य सचिव म्हणून रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे जबाबदारी दिली जाणार, सूत्रांची माहिती। इटलीच्या प्राडा कंपनीची टेक्निकल टीम कोल्हापुरात दाखल। 6 सदस्यांनी कोल्हापुरी चपलेबाबतची माहिती घेतली। टेक्निकल टीमने कोल्हापुरी उत्पादकांशी संवाद साधला। प्राडाचे बिझनेस हेड देखील कोल्हापुरात येणार असल्याची माहिती। राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा येलो तर काही ठिकाणी ग्रीन अलर्ट। बुलढाणा, अकोला, नागपूर तसंच चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यात येलो तर इतर सर्व जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक। उद्या सकाळी 10 वाजता वर्षा निवासांनी बैठक होणार। मुंबई शिवसेना प्रणित सहकार परिषद मार्गदर्शन सोहळा। मुरलीधर मोहोळ, उदय सामंतांसह अनेक नेते उपस्थित राहणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता पार पडणार सोहळा। पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज पदभार स्वीकारणार। प्रदेश कार्यालयात 10 वाजता पदभार स्वीकारणार।